पुण्यातल्या बाणेरचा भरपूरसा भाग IT इंडस्ट्रीने व्यापलेला असला तरीही बाणेरचा वेगळा असा आपला एक इतिहासही आहे आणि त्यातीलच बाणेरमधील 5000 वर्ष पुरातन पांडवकालीन लेणी आणि 400 वर्ष पुरातन असलेलं तुकाई मंदिर आणि याचाच आपला आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण आलेलो आहोत पुण्यापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाणेर इथे आणि या बाणेर इथलं पांडवकालीन बाणेश्वराचं मंदिर आणि 400 वर्षांचा इतिहास असलेले तुकाई देवी मंदिर ह्या दोनही ठिकाणांची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। बाणेर रोडला आहे आणि सकाळचे 11 वाजलेत, मात्र सगळीकडे पावसाचं वातावरण असल्यामुळे 11 वाजले असं वाटत नाही आहे। अगदी वातावरण खूप छान असं मस्त आहे, म्हणजे अगदी 1-1.5 वाजला ना तरी मला नाही वाटत की आता ऊन वगैरे पडेल। छान असं वातावरण आहे। बाणेर रोडलाच आहे आपण आणि थोड्याच वेळात आपण बाणेश्वर या मंदिरापर्यंत पोहोचूयात। अशा वातावरणामध्ये फिरण्याची मजाच काही और असते, कारण की जसं आपण महाबळेश्वरला जातो तेव्हा जे वातावरण असतं ना थंड टाईप, तसं वातावरण असतं ह्या वेळेला फिरायला। त्याच्यामुळे मजा येते अशा ठिकाणी फिरायला। समोर शिवाजी महाराजांची खूप छान मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मेघडंबरीमध्ये। इकडेच बाणेश्वर मंदिर आहे, पण इकडे जायचं आहे। आणि आता इथे आपण पोहोचलोय तुकाई टेकडीच्या खालच्या बाजूला। तर इथे बाणेश्वर मंदिर, पांडवकालीन शिवलेणी आणि तुकाई देवी मंदिर टेकडी, तुकाई टेकडी असं लिहिलेलं आहे। आता इथून हा जो बाण दिसतोय तर इथून आपल्याला वरती बाणेश्वर मंदिराकडे तुकाई टेकडीकडे जायचा रस्ता आहे। ती जी आता आपण तुकाई टेकडीकडे जाणारी पाटी पाहिली तर त्या दिशेने आता आपण इथे वरती चाललोय आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी छोटा रस्ता आहे आणि ह्या छोट्या रस्त्याने आपल्याला वरती पुढे जायचं आहे। आता आपल्याला गुफा मंदिरात जाण्यासाठी एकदम असा आणखीन थोडा निमुळता रस्ता आहे, तिथे जायचं आहे। चला तर मग। इथलं हे जे वातावरण आहे ते अतिशय सुंदर आहे। मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की आपल्याला तुकाई टेकडीकडे जायचं, तेव्हा मी म्हटलं की हा अरुंद रस्ता आहे, मात्र जेव्हा आपण ती टेकडी चढून वर आलो तेव्हा त्या शंकराच्या मंदिरामध्ये, बाणेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठीचा तर रस्ता आणखीनच निमुळता होता। अगदी माझे दोन्ही हात मी त्या दोन्ही दगडी भिंतींना लावू शकत होते, इतका तो निमुळता रस्ता आहे। आणि आतमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला आपल्या डाव्या बाजूला 5 ते 6 अशा 4 ते 5 फूट उंच असलेल्या विरगळी आधी पाहायला मिळतात। त्या विरगळींच्या पुढे आपल्याला पाण्याचं कुंड जे आहे ते पाहायला मिळतं, मात्र तिथे यावेळेस पाणी नव्हतं। आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच बाणेश्वरचं मंदिर आहे, तेही मंदिर अगदी कातळामध्ये कोरलेलं अतिशय सुंदर, आणि तिथली जी शिवपिंडी होती आणि त्यामागेही एक मूर्ती होती, तर ते अत्यंत सुंदर असं ते संपूर्ण तो परिसर होता। आणि पुन्हा मग गोल एक चक्कर मारून आपण जेव्हा पुन्हा त्या मंदिराच्या समोर उभं राहतो, गर्भगृहाच्या पुढे जेव्हा उभं राहतो तेव्हा तो संपूर्ण जो परिसर आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। तो परिसर छोटाच आहे, म्हणजे 25 ते 30 फुटाचा असला तो संपूर्ण मंदिराचा परिसर असेल, मात्र तिथली जी शांतता होती ती त्या फुटांमध्ये आपण नाही मोजू शकत। म्हणजे प्रचंड असा शांत असा तो परिसर होता।
आणि त्याच्यानंतर गर्भगृहाच्या पुढेच आणखीन वरती जायला काही पायऱ्या आहेत आणि तिथेच आता मी वरती आले. तिथे एक असा सभामंडप बनवला आहे जिथे खूप सारे असे प्रोग्राम जे आहेत ते ऑर्गनाईज केले जातात. सो इन शॉर्ट, पुण्यापासून इतकं जवळ आणि इतकं शांत हे ठिकाण आहे, हे तुम्हाला आल्यावर नक्कीच कौतुकास्पद वाटेल. बरंच गर्भगृहाच्या समोर जो दगडी जिना आहे त्या दगडी पायऱ्याच आहे. त्या दगडी पायऱ्या चढून आपण जेव्हा वर येतो तेव्हा आपल्याला समोरच एक दगडी दीपस्तंभ पाहायला मिळतो. तो जवळजवळ आता भग्न अवस्थेत आहे, मात्र तो दीपस्तंभ पाहायला मिळतो. त्याच्या बाजूला काही आपल्याला व्याघ्रशिल्प असे एका शिळेवरही पाहायला मिळतात. काही अशा शिळा आहेत ज्या पादुकांच्या शिळा वगैरे आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे मंदिर आपलं पाहून झालं की मग वरती पुढे तुकाई मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आता आपण तिकडे जाऊयात. तर आता मी एका छोट्याशा पुलावर उभी आहे आणि ही जी कॅनॉपी आपल्याला दिसते तर त्या कॅनॉपीच्या खाली जो आपण आतमध्ये जातो तर तो रस्ता आहे आणि तो रस्ता समोर तिकडे मंदिराच्या इथे जातो. तिथे आपल्याला ती घंटा पाहायला मिळते आहे. सो तो जो रस्ता आहे तो सरळ त्या मंदिरामध्ये जातो. सुंदर असं आपल्याला पूर्ण जो मंदिर परिसर आहे ह्या पुलावरून पाहायला मिळतं. ह्या बाणेश्वर मंदिराबद्दल माहिती आणखीन अशी की असं म्हणतात की हे मंदिर 5000 वर्षांहूनही जुनं आहे. म्हणजे असं म्हणतात की पांडव त्यांच्या अज्ञातवासामध्ये काही काळ इथे वास्तव्याला होते, त्यामुळे त्यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे आणि त्यामुळे अत्यंत प्राचीन असा या मंदिराला वारसा आहे. आणखीन काही अभ्यासकांच्या मते हे जे ठिकाण आहे हे राष्ट्रकूटकालीन असून, म्हणजे आपल्याला जे जंगली महाराज रोडला जे पाताळेश्वर लेणी आहेत त्याही राष्ट्रकूट काळातल्याच आहेत, तेव्हा त्याच समकालीन ह्या लेण्या असाव्यात असं काही अभ्यासकांचं, तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे त्यांच्या मते ह्या लेणी ज्या आहेत त्या 2500 वर्ष आहेत. तर माझ्या मते 2500 वर्ष असोच 5000 वर्ष असो, मात्र इथे आल्यावर तुम्हाला त्या अगदी प्राचीन अशा जुन्या काळात घेऊन जातात आणि आपल्या जवळ पुण्यात इतकं जवळ हे सुंदर मंदिर आहे, तर आपण सगळ्यांनी तिथे नक्कीच यायला हवं. आता इथे आपलं बाणेश्वर महादेवाचं दर्शन करून झालं आहे. इथे जे आहे ते बाणेश्वराचं मंदिर आहे आणि इथे पुढे जो वरती जाणाऱ्या पायऱ्या दिसतात आपल्याला, त्या पायऱ्यांनी जवळजवळ 250 पायऱ्या चढून आपल्याला तुकाई देवी मंदिराकडे जायचं आहे. चला पुढे जाऊयात. तर आता आपण तुकाई टेकडी जी आहे ती चढतो आहे. पायऱ्या चढत 250 ते 300 पायऱ्या चढत आपल्याला वर जायचं आहे. पक्ष्यांचा आवाज येतो आहे, किलबिलाट आहे आणि पावसामुळे सगळीकडे हिरवळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला फार दमल्यासारखं असं वाटत नाही. टेकडी चढताना आपल्याला सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडी पाहायला मिळतात, कारण ही एक जैवविविधता बाग देखील आहे, जे इथल्या स्थानिक लोकांमुळे शक्य झाले, कारण ते इथे नियमित वृक्षारोपण प्रकल्प आयोजित करत असतात आणि त्या झाडांची देखभालही करतात, जी एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. आणि या सर्व बाबींमुळे इथलं वातावरण हे मुख्य पुण्याच्या वातावरणापेक्षा नेहमी 1 ते 2 डिग्रीने कमीच असतं. जर आपल्याला दम लागला चढता चढता तर बसण्यासाठी असे ठिकठिकाणी असे बेंचेसही केलेत. तिथे थांबून हा जो समोरचा नजारा आहे तो आपण एन्जॉय करू शकतो आणि मग थोडंसं थांबून वरती जाऊ शकतो. बाणेरची ही टेकडी पुणे महानगराला 2 वेगवेगळ्या उपमहानगरांमध्ये विभागते, ते म्हणजेच बाणेर आणि पाषाण. ही टेकडी म्हणजे पुण्यातल्या 3 उंच ठिकाणांपैकी एक आहे आणि याच उंच ठिकाणावर हवेशीर वातावरणात तुकाई देवीचं मंदिर आहे. तर भवानी मातेचंच एक रूप म्हणजे तुकाई, त्यामुळे द्रविड शब्दामध्ये तुक्क याचा अर्थ होतो शुक्रवार, म्हणजेच शुक्रवारची देवी म्हणजेच तुकाई देवी, असं या देवीच्या नावाचं विश्लेषण आपण समजावून घेऊ शकतो.
तुकाई देवीचं हे जे मंदिर आहे त्याला जवळजवळ 400 वर्षांचा इतिहास आहे. तर ते 400 वर्ष पुरातन जे तुकाई देवीचं इथलं मंदिर होतं त्याचे पुरातन अवशेषही आपल्याला इथे पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे तुकाई देवीचं मंदिर आहे तर भवानी मातेचंच एक रूप म्हणजे तुकाई देवीचं रूप आहे. तर ते इथे आपल्याला पाहायला मिळतं. ह्या मंदिरामध्ये जेव्हा आपण येतो, जसं आपण शिवमंदिरामध्ये जातो तेव्हा शिवमंदिरामध्ये आपल्याला नंदी पाहायला मिळतो, तर हे देवीचं मंदिर असल्याने आपल्याला देवीच्या समोर एक सिंहाची जी प्रतिमा आहे ती पाहायला मिळते. आणि आणखीन एक जी गोष्ट जी मला विशेष वाटली ती म्हणजे इतर आपण मंदिरांमध्ये जातो तेव्हा आपल्याला मंदिराच्या दोन्ही बाजूला म्हणजे गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला द्वारपाल पाहायला मिळतात. तर इथे द्वारपालांच्या ठिकाणी स्त्री वेशातील म्हणजे स्त्री द्वारपाल इथे मला पाहायला मिळाले, जे मला इथे फार विशेष असं वाटलं. तुकाई देवी इथे मातृस्वरूपामध्ये पाहायला मिळते, त्यामुळे देवीचा डावा हात बालकाच्या डोक्यावर पाहायला मिळतो. या मंदिराचा प्रत्यक्षात इतिहास 18व्या ते 19व्या शतकातला असून कावजी कलमकर यांनी या मंदिराची इथे बांधणी केली आहे. किचन सेट, हे भाज्या वगैरे कापायचं आहे, हे पाटा वरवंटा आणि हे फ्लॉवर पॉटसारखं केलं आहे ना, किती भारी केलं आहे तिने काश्री. आणि हे काय नाईट लॅम्प, वाव मस्त केलं आहे धनश्री. चल बाय. तुम्ही काय काय केलं आहे? हां किती छान फ्लावर पॉट आहे ग तुझा. फ्लावर पॉट हिने पण इथे नाईट लॅम्पची तयारी चालली आहे वाटतं. आणि बाकी सामान बनतं आहे, पाटा वरवंटा काय वाटायचं काम चाललं आहे ना. तुझं नाव काय? गायत्री. गायत्री. चलो बाय गायत्री. अगं तिने काय तयार केलं आहे अजून? अगो बाई तुम्ही तर भारीच केलं आहे की. हां आता हिचा पण हा फ्लावर पॉट, हे पाटा वरवंटा आणि हे काय सगळी भाजीची तयारी केली आहे का? वा वा. काय काय ठेवलं आहे? केशर दिसतंय मला, केशर. एक भाजी तोडून ठेवली आहे, कसलं गोड केलंय. बाळा तुझं नाव काय? सई. सई. एकदम सही केलंय सा सई. चलो खूप छान केलंय. चलो बाय. आता आपला हा संपूर्ण परिसर पाहून झाला आहे. आणि इथे जेव्हा आपण निघालो होतो तेव्हा 3 छोट्या छोट्या मुलींनी खूप छान भातुकली मांडली होती आणि तीही आता आपण पाहिली. सुंदर अगदी म्हणजे लहानपणाची आठवण झाली. आता चला तर मग आपला हा संपूर्ण परिसर पाहून झाला आहे, आता निघूयात. तर आपला आजचा साताऱ्याला जायचा प्लॅन होता, मात्र 2-3 दिवसापासून सतत होणाऱ्या पावसामुळे आपण आपला तो प्लॅन रद्द केला आणि ठरवलं की जवळच असलेल्या प्राचीन ठिकाणांना आपण भेट देऊयात. आणि त्यासाठीच आपण बाणेर इथे असलेलं प्राचीन पांडवकालीन बाणेश्वराचं मंदिर आणि इथे 400 वर्ष पुरातन इतिहास असलेलं तुकाई मंदिर इथे यायचं ठरवलं. तर इथे आल्यावरचा हा जो प्लॅन होता, आपण म्हणतो ना अचानक भयानक असा हा जो प्लॅन होता, तर इथे आल्यावर ॲक्च्युली खूप भारी वाटलं. कारण की एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठी अशी इमारतींची जंगलं आहेत आणि त्याच्या समोरच्या बाजूला अतिशय असं निसर्गरम्य वातावरण असलेलं हे ठिकाण आहे. माझ्या मागेही आपण अगदी हिरवीगार अशी टेकडी पाहतोय. तेव्हा ह्या दोनही मंदिरांना भेट दिल्यानंतर आपण ट्रेक करण्यासाठी इकडे मागे जाऊ शकतो. तेव्हा इथे आल्याचा आमचा जो अनुभव होता तो अतिशय असा विलक्षण होता. तर आमच्याबरोबर आपल्याला हा अनुभव कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.